नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आता दसरा आलेला आहे आणि दसऱ्याला शक्यतो गरबा वगैरे खेळताना आपण गुजराती साडी नेसतो। आता गुजराती बायकांना सवय असते, त्यामुळे त्या पटकन नेसतात। तर गुजराती साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, ह्या साडीला जसं मी तुम्हाला मागे दाखवलं तसं हे मी पिनअप करून घेतलेलं आहे अगोदर पदराला, म्हणजे त्याची बॉर्डर वगैरे सगळं व्यवस्थित करून पिनअप करून घेतलं आहे। मागे दाखवले त्याप्रमाणे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं होतं। हे प्लेट सगळे त्याला इस्त्री मारून घेते। ही वरची प्लेट आहे ती, ही जी बॉर्डर आहे ही थोडीशी मोठी ठेवली आहे। बाकी हे सगळं मी पिनअप करून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता ही साडी नेसायला सोपी पडेल। आता हे मी हे खोचून घेतली आहे सगळी पूर्ण साडी, मागणं पण बघा, मागणं पण अशी पूर्ण खोचून घेतलेली आहे। आणि आता आपण पदर कसा घ्यायचा गुजराती साडीमध्ये ते आता आपण बघूया। बघा, आता ही साडी त्याचा हा पदर केलेला आहे आणि हा पदर आपण नेहमी आपली सहाव्या साडी नेसताना काय होतो, असं घेतो आणि असं इथे खांद्यावर टाकतो। तर हा पदर असा घेऊन हा उजव्या हाताला, हा माझा उजवा हात आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला बरेच जणांनी कमेंट करून सांगितलं की मॅडम ताई तुम्ही पदर म्हणजे आपण डाव्या खांद्यावर घेतो तर तुम्ही उजव्या खांद्यावर कसा घेतलाय, तो व्हिडिओमध्ये दिसताना उलटा दिसतो, पण हा माझा उजवा हात आहे। या उजव्या हातावर हा पदर असा घ्यायचा आहे। बघा, हा पदर इथे घेतला आपण। आणि मग ॲक्च्युली गुजराती साडीमध्ये कसं असतं, त्याच्या निऱ्या आपण नेहमी कसं हा माझा डावा हात आहे, या डाव्या हाताला आपण इथे बॉर्डर काढून इथे निऱ्या खोचतो। तर गुजराती मध्ये उजव्या बाजूला अशा निऱ्या, म्हणजे टिपिकल अगदी प्रॉपर गुजराती म्हटलं तुम्ही तर इथे हे उजव्या हाताला निऱ्या अशा उजव्या हाताला असतात। तर त्या आपण आता निऱ्या बघूया कशा घालायच्या त्या। हे बघा, आता ह्या मी निऱ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या निऱ्या मी, हा उजवा हात आहे माझा, या उजव्या हाताला ह्या निऱ्या मी पूर्ण घेतले। तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की ही निरी आहे ना, ही अख्खी येत नाही, आणि ही जर आपण अख्खी घ्यायची म्हटली तर हा पदर एवढा सोडावा लागतो मागे, त्यामुळे इथे घोळ खूप येतो। तर ही निरी जर घेतली आपण तर हे वरती असं दिसतं, म्हणजे पूर्ण ही निरी दिसत नाही, ही अशी अर्धवट येते। तर ज्यांना म्हणजे आजकाल कसं आहे की काही लोक पदर घेतात फक्त गुजराती टाईप, आणि निऱ्या हे आपण अशा घेतो, अशाच घेतात। तर तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते तुम्ही बघा। जर गरबा वगैरे खेळण्यासाठी वगैरे असं तुम्हाला नेसायची असेल तर तुम्ही निऱ्या ह्या बाजूला घेतल्यात, म्हणजे डाव्या हाताला घेतल्या तरी चालेल। आणि जर प्रॉपर तुम्हाला वाटते की गुजराती साडी पाहिजे, काही फंक्शन आहे काही आहे, तर मग निऱ्या तुम्हाला ह्या उजव्या बाजूला अशा घ्यायला लागतील। हे बघा, ह्या निऱ्या अशा उजव्या बाजूला घ्यायला लागतील। तर मी आता उजव्या बाजूला घेऊन पण नेसून दाखवते आणि डाव्या बाजूला घेऊन पण नेसून दाखवते। तर ह्या निऱ्या घेतल्या आहेत मी आता। आता हा पदर आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याची लेंथ ठेवायची। हा बघा, आता हा मी पदर पुढे घेतलेला आहे। उजव्या ह्या निऱ्या ह्या उजव्या हाताला घेतलेल्या आहेत, प्रॉपर म्हणजे जसं गुजराती लोक नेसतात तसे ह्या निऱ्या घेतलेल्या आहेत। हा पदर मी पुढे घेतलेला आहे, तो पिनअप करून ठेवला होता। आता ह्याच्यात एक मजा सांगते की नेहमी आपण कसं ह्या इथे पिनअप करतो, त्यामुळे आपल्याला ही सवय असते उजव्या हाताने करायची। तर डाव्या हाताने आपल्याला पिन लावता येत नाही बरेच वेळा, कारण आपल्याला सवय नसते डाव्या हाताची। तर हा जो वरचा हे आहे, ही बॉर्डर आहे ना, ही वरती करायची, कारण ह्याला मी पिनअप करून घेतलेलं आहे। बघा, हे काही हलणार नाही कारण हे ह्याला पिनअप केलेलं आहे। तर ही वरची बॉर्डर आहे, ही फक्त अशी वरती करायची, बाकी काही तुमचं हे म्हणजे जे पिनअप केले ते हलणार नाही, ते अख्ख्याच्या अख्खंच राहणार आहे, कारण त्याला मी सगळीकडे इथे पिना लावून घेतल्यात। तर ही वरती करायची आणि इथे आपली पिन आहे ती लावून टाकायची। आता ही बॉर्डर वरती केली आहे मी फक्त वरची, आणि ह्याला वरून पिन लावली तरी चालते कारण ती दिसत नाही। आणि आता हे बघा, इथून वरतूनच मी पिन लावणार आहे ही, कारण मला ब्लाऊजच्या आतमध्ये हात घालून पिन लावता येणार नाही,
कारण आपल्याला सवय नसते डाव्या हाताने करायची. त्यामुळे ही पिन मी आता हे ब्लाऊजच्या वरतूनच लावली आहे. हे बघा दिसते इथे पिन, ही पिन इथे लावलेली आहे मी. हे बघा. आणि काय होईल की आता ही तुम्ही ह्या पदर इथे घेतला म्हणजे ही बॉर्डर घेतली की तुमची आतली पिन दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही म्हणजे हे सोपं पडतं लावायला. तसंच ह्या इथे सुद्धा तुम्हाला या ब्लाऊजला इथे कोणाला तरी सांगायला लागेल की इथे पिन लावून द्यायला, म्हणजे हा पदर इथे फिक्स होऊन जाईल, हलणार नाही इथे पिन लावली म्हणजे. तर ह्या इथे तुम्हाला सांगायला लागेल, कारण आपल्याला लावता येत नाही. त्यामुळे अशी पिन इथे एक लावून घ्यायची, म्हणजे मग हा पदर इथे फिक्स होऊन जातो. आता हे मी इथली पिन काढली आहे. आता हे बघा ही जी बॉर्डर आहे तर हे तुम्ही इथे असं म्हणजे काय आजकाल स्टाईल म्हणून इथे पिन लावून टाकतात, म्हणजे जास्त मागेपर्यंत पदर नेत नाही, हा असा इथे सोडून देतात. तुम्हाला कसं पाहिजे, असं जर मागे इथे जायचं असेल तर तुम्ही इथे मागेपर्यंत जा. हे बघा. आणि इथे पिन लावून टाका. मग इथे पिन लावताना तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्लाऊजला लावायला लागेल, किंवा गुजराती बायका काय एवढं पिना लावत बसत नाही. त्या काय करतात, इथे नेतात हे आणि इथे खोचून टाकतात हे. पण इथे अशी एक आतून पिन लावायची, म्हणजे हे खोचलेलं निघणार नाही आणि व्यवस्थित टाईट बसेल. आता इथे तुम्ही एक पिन लावली, हा पदर असा येईल. हे बघा. ह्याला जरासं टाईट करायला तुम्ही इथे ब्लाऊजला आतून पिन लावू शकता. म्हणजे हा पदर इथे छान फिक्स झाला. आता हे आपलं पिनअप केल्यामुळे इथे आणि साडी पदराला आपण ही बॉर्डर वगैरे इस्त्री मारून घेतल्यामुळे कुठेही काही खराब दिसत नाही. हे बघा ही टिपिकल गुजराती साडी असते ती आहे. आता ह्याच्यात काय होतं, आपण बॉर्डर इथे आपली कशी बॉर्डर येते तशी इथे बॉर्डर येत नाही. तर इथे काय केलंय मी, इथे खोचायला तर पाहिजेच कारण हा असा पदर आहे ना. तर मी काय केलंय, हे बघा हे साडी मोठी आहे तर मी त्याची बॉर्डर अशी वर ठेवली आहे आणि उरलेला हा जो भाग असतो तो मी इथे खोचून टाकलाय. त्यामुळे ही बॉर्डर तुम्हाला अशी दिसेल आणि इथे तुम्ही त्याला पिनअप करून टाका. कारण ही बॉर्डर काय अशी येत नाही, कारण हे आपण खोचलेलं असतं. तर ही तुम्ही अर्धा खोचून ही बॉर्डर अशी येऊन इथे एक पिन लावली आतमध्ये की तुमचं काम होऊन जाईल आणि ही बॉर्डर तुम्हाला अख्खीच्या अख्खी दिसेल. आता इथून ही बॉर्डर व्यवस्थित दिसते. हे असं छान तुमचं हे आलं. आणि इथे तुम्ही एक पिन लावू शकता. इथे अशी इथे एक पिन लावू शकता. हे तुम्ही हे जी वरची जी बॉर्डर आहे त्याच्या आतल्या ह्याला इथे लावली तरी चालेल. आणि नाहीपेक्षा तुम्ही जर हे लावणार असाल त्याला वरतून पट्टा कमरपट्टा लावणार असाल तर मग ती पिन वगैरे नाही लावली तरी चालेल, कारण ते फिक्स होतं. आता आपण बघूया कमरपट्टा लावून कसं दिसतं ते. हे बघा आता ही पूर्ण साडी आपली नेसून तयार आहे. मी कमरपट्टा लावला आहे कारण का गुजराती साडीला ना पदर हा जो पुढचा आहे ना हा खूप म्हणजे हे होतो, म्हणजे बॉर्डर असल्यामुळे जर असल्यामुळे तो असा अस्ताव्यस्त होतो. त्यामुळे तुम्ही असे प्लेट छान घेऊन त्याला कमरपट्टा लावला की तो छान बसतो आणि ती साडी पण छान बसते. त्यामुळे मी हा कमरपट्टा लावलेला आहे आणि त्यामुळे साडी छान बसलेली आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवते. कशी वाटते ही साडी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी नक्की सांगेन. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे हे बघा ह्या ज्या निऱ्या आहेत, हा माझा उजवा हात आहे, त्या उजव्या हाताला ह्या निऱ्या घेतलेल्या आहेत. आणि गुजरातीमध्ये निऱ्या उजव्या हाताला असतात, आपण महाराष्ट्रीयन साडीमध्ये निऱ्या डाव्या हाताला असतात. त्यामुळे ह्या उजव्या हाताला घेतल्या आहेत. तसंच ही जी बॉर्डर आहे, म्हणजे आम्ही आधी जेव्हा मेकअपला वगैरे मी जायची त्यावेळेला ही जी बॉर्डर आहे ना ही
जर तुम्हाला असं वाटतं की असं हलू नये तर ही जसं मी आतला आहे ही बॉर्डर काढायची आणि इथून हे आतमध्ये ब्लाऊजला इथे पिनअप करून टाकायचं. इथे असं पिनअप केलं की इथे पिन लावली तुम्ही तर वरून ही बॉर्डर येईल आणि मग दिसणार नाही आणि हा पदर पण असा छानसा बॉर्डर अख्खाच्या अख्खा पदर राहील आणि बॉर्डर पण छान दिसते. बघा नवरात्रासाठी आपली साडी तयार आहे. अशी साडी तुम्ही पण नेसा नवरात्रात आणि छान मस्त एन्जॉय करा नवरात्र. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.